आहे एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. त्यामध्ये तुम्ही बघितलं तो जो नॅरेटर आहे असा मुलगा, तर तो स्वतःचा एक्सपिरियन्स शेअर करतोय. त्या काळच्या स्टोरीज बघितलं त्याने, त्याच्या अर्ली लाईफबद्दल थोडंसं सांगितलं. त्याच्या वडिलांची ट्रान्सफर होते बेंगालला, तिथं गेल्यानंतर तिथलं ॲटमॉस्फिअर आणि एक दिवशी घडलेली घटना, तो कसं त्या स्मॉल किंवा बेबी लंगूरला कसा तो त्या मोठ्या लंगूरपासून सोडवतो तिथपर्यंतची आपण थोडीशी स्टोरी काल बघितली होती. आता तिथून पुढे कंटिन्यू करते. बाय धिस टाइम आतापर्यंत बघा वरची एक लाईन वाचते, द बेबी अपिअर इग्नर्ड, म्हणजे ज्या वेळेला या नॅरेटरच्या हातामध्ये ते बेबी लागलं त्यावेळेला तो लाईफलेस झालेला होता, अर्धमेला झालेला होता. बाय धिस टाइम माय पॅरेंट्स अँड सिस्टर हॅड कम आउट ऑन द वरांडा अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. बरं, हे जे सगळं करत होतो मी एकटाच करत होतो, नॅरेटर सांगतो. आणि ह्या सगळ्या गोंधळामध्ये माझे आई वडील बहीण सगळे बाहेर आले आणि बघता येते की मी त्या बेबी लंगूरला कसं वाचवतोय. सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. काही अंतरावरती शेजारी पण येऊन थांबले होते. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम टू द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. पोल्ट्री कूप म्हणजे कोंबड्यांसाठीचं जे कुऱ्हाड असतं त्याला. त्या बेबी लंगूरला घेऊन मी घराच्या बाहेर मागच्या बाजूला गेलो आणि त्याला आमच्या कोंबड्यांच्या खुराड्यात ठेवलं. हिज बेबी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅचेस. त्याच्या अंगावरती ओरखडलेलं होतं, त्याच्या शरीरावरती दातांच्या खुणा होत्या जागोजागी लागलेल्या. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स, आणि काही जखमा इतके डीप होतं की त्याच्यातनं रक्त बाहेर पडत होतं. द बेबी रिमेन्ड मोशनलेस. माय फादर प्रोव्हाइडेड द फर्स्ट एड टू क्लीन द वुंडेड अँड स्टॉप द ब्लिडिंग. इतक्यात वडील मदतीला धावून आले. त्यांनी त्याच्या सर्व जखमा फर्स्ट एडच्या मदतीने स्वच्छ केल्या, ब्लिडिंग थांबवण्याचा प्रयत्न केला. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीथिंग. बरं वाटलं की तो जो बेबी होता तो जिवंत होता. इवन दो हिज ब्रीथ वेअर शॅलो. खरं तर त्याचा श्वास खूप डीप गेला होता, त्याला श्वास घेता येत नव्हता. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टिअर अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स ही सॅट अप. हा थोडंसं त्याच्या शरीरावरती पाणी उडवल्यानंतर, शिंपडल्यानंतर तो थोडासा जागा झाला, थोडासा तंद्रीत आला आणि उभा राहिला. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रम्बलिंग लाईक अ लीफ इन द वाईंड. खूप अस्वस्थ झालेला होता तो. त्याने चालण्याचा प्रयत्न केला तसा एखादं पान जसं वाऱ्यावरती उडावं तसं तो असा घरमळून पडला. हिज टू लिटिल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स अँड ही स्टार्टेड टू सोब विथ मफल क्राय. जसं एखादं लहान बाळ रडतं तसं त्याच्या डोळ्यातनं अश्रू बाहेर आले आणि तो एखाद्या बाळासारखा रडू लागला. जस्ट लाईक द ह्युमन चाइल्ड वूड आफ्टर एक्सप्रेसिंग ट्रॉमा. जसं एखाद्या लहान बाळाला मारल्यानंतर तो जसं हुंदके देऊन रडतो तशीच त्या छोट्या बेबीची कंडिशन होती. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना विच ही ॲक्सेप्टेड विथ द अनस्टेडी हँड्स. मी त्याला बनाना दिला, त्याने तो थरथरत्या हाताने स्वीकारला. अँड बिगेन टेकिंग हेजिटेड बाईट्स, आणि कसं तरी करून तो खातोय. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ बेबी लंगूर. सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बिंग वॉच. इतक्यात माझ्या लक्षात आलं की कुणीतरी मला बघतंय. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक अप. आणि मी सहज त्या खुरड्याकडनं माझं लक्ष बाहेर केलं आणि समोर बघितलं. देअर सॅट द मदर लंगूर ऑन आवर किचन रूफ. आमच्या किचनच्या रूफवरती, छतावरती ती आई त्या बेबीची थांबलेली होती. वॉचिंग एव्हरी मूव्ह आय मेड. मी जे काही करत होतं ते सगळं ती बघत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बिंग डन फॉर हर चाइल्ड. जणू काही तिला कळून चुकलं होतं की हा मुलगा माझ्या बेबीला, माझ्या बाळाला काहीही करत नाही. मीनवाईल द बेबी सेन्स्ड द प्रेझेन्स ऑफ हिज मदर अँड स्टार्टेड टू सोब अँड क्राय. इतक्यात त्या छोट्याशा बाळाला, बेबीला आई असल्याची जाणीव झाली आणि ते अधिक जास्त जोरात रडू लागले. आय रिट्रेटेड फ्रॉम द डोअर ऑफ कूप टू अलाव द मदर असेस टू हर बेबी. मी तिथून उठलो जेणेकरून त्या आईला तिथं येता येऊ शकेल. इमिजिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप अँड पिक अप द बेबी इन हर आर्म्स. त्या आई खाली आली आणि त्या बाळाला तिच्या कुशीत घेतलं. शी गेव द बेबी अ थ्रूआउट बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंज्युअर्ड अँड दॅट कडल हिम टाईटली इन हर बॉसम. तिने झालेल्या सर्व जखमा अगदी जवळून निरखल्या आणि तिच्या त्या बाळाला अगदी जवळ घेतलं. द बेबी फाउंड ग्रेट सोलॅस इन हर केअरिंग आर्म्स. आईच्या कुशीमध्ये त्या बाळालाही खूप छान वाटलं. द मदर सॅट स्टिल विथ द बेबी इन हर लॅप फॉर फ्यू मिनिट्स. 2-4 मिनिटं ती त्या बाळाला तशीच घेऊन थांबली. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन अँड ट्राईंग टू फाइंड आउट हाऊ कुल द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असल्ट. जणू काही ती विचार करत होती त्या 1-2 मिनिटात आता पुढचं काय, त्या बेबीला त्या मोठ्या लंगूरपासून कसं वाचवता येईल. फॉर अ फ्यू सेकंड द मदर लंगूर लुक स्ट्रेट इन टू माय आईज. एका क्षणात त्या आईने माझ्या डोळ्यांकडे बघितलं. इव्हन टुडे आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. लेखक म्हणतो की मी आजही त्या आईचे डोळे विसरू शकलेलो नाहीये.
शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. जणू काही ती थँक्यू म्हणत होती मला की मी तिच्या त्या छोट्या बाळाला वाचवलं होतं. आय वॉज ओव्हरवेल्ड बाय द इमोशन अँड द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. म्हणजे तिने ज्या पद्धतीने मला थँक्यू म्हटलं होतं त्याच्यामुळे मी भारावून गेलो होतो. देअर सॅट द युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रॅकन चाइल्ड इन हर लॅप. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की जगात कुठेही जा, आईचं जे प्रेम किंवा माया असते ती प्राणी असू द्या किंवा मनुष्य असू द्या सगळ्यांसाठी सारखीच असते. त्याचं हे उत्तम उदाहरण होतं. दॅट इन अ फ्लॅश शी जम्प विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली. त्या माकडाच्या पिलाने आईच्या पोटाला असं घट्ट धरलेलं होतं. त्या अवस्थेमध्ये ती उडी मारते अँड रीच आउट किचन रूफ. आणि आमच्या किचनच्या रूफवरती जाते, छतावरती जाते. शी सर्वाइव्ड द एरिया शी सर्वेड द एरिया फॉर द वेसियस मेल लंगूर. आजूबाजूला तिने निरीक्षण केलं तो लंगूर, मोठा लंगूर कुठं आहे का. अँड देन लीव अवे इन द डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर. जिथून हल्ला झाला होता त्याच्या अपोजिट दिशेने ती त्या बाळाला घेऊन निघून गेली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स मी दॅट interspecies communication and mutual trust is indeed a reality and should anyone strive to write God to the relationship humans into action. म्हणजे प्राणी आणि मनुष्य यांच्यामधलं जे काही आपण त्याला म्हणतो संवाद असतो, मुख संवाद, हा सुद्धा कधी कधी समजला पाहिजे. द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे आपण ज्याला म्हणतो एखाद्याला भूक लागली किंवा रस्त्यावरच्या भिकाऱ्याला आपण काही खायला दिलं ते पण एक प्रकारचं कम्युनिकेशन आहे. पण फक्त काही वेळेला अन्नाचीच गरज नसते. कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल. जसं उदाहरणार्थ प्राणी म्हटलं की आपण आपलं ग्रॅटिट्यूड फार तर कशा पद्धतीने दाखवू शकतो, अन्न देऊन किंवा पाणी देऊन. पण काही वेळेला प्राण्यांना त्याही गोष्टीची गरज नसते. बट दॅट देअर वॉज अदर मीन्स ऑफ एस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट, कंपॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. पण प्राणी आणि मनुष्य एकमेकांवरती प्रेम करून, एकमेकांची सहानुभूती व्यक्त करून, एकमेकांना समजून सुद्धा प्रेम व्यक्त करू शकतो. 55 years have passed that day. जवळपास आज 55 वर्ष त्या घटनेला घडून गेलेले. आय एम नाऊ 70 years old. म्हणजे ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला हा 15 वर्षाचा होता पूर्ण. बट आय स्टील फाउंडली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. पण आज 55 वर्षानंतर सुद्धा ती घटना माझ्या स्मरणात अगदी तसल्या तशी आहे. परंतु ह्या लेसनवरच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या अतिशय सोप्या आहेत. तर त्या ऍक्टिव्हिटीज मी तुम्हाला तसल्या तशा सेंड करणार आहे. ओके. त्याच्यात फक्त एकच प्रश्न असा आहे की तुम्हाला तुमच्या ओन वर्ड्समध्ये 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची. तुम्ही ते ट्राय कराल आणि बाकीचे जे काही सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेल्या आहेत. तुम्ही रीड करा. कुठल्याही ऍक्टिव्हिटीमध्ये काहीही नाही समजलं तरी तुम्ही मला विचारू शकता.